हॅलो फ्रेंड्स, फिनिक्स इन्फोटेक कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने आपल्यासाठी आणलेला प्लेसमेंट ओरिएंटेड प्रोफेशनल कोर्स आहे मास्टर्स इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आय टी फील्डमध्ये करिअर करणाऱ्या प्रत्येकासाठी हा अतिशय उत्कृष्ट असा कोर्स आहे. हा कोर्स स्पेशली आम्ही डिझाईन केलेला आहे इंजिनिअरिंग, डिप्लोमा, BCA स्टुडंटसाठी. ज्यांच्या अकॅडमिकमध्ये जेवढ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस येतात त्या सर्वच्या सर्व महत्वाच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आम्ही यामध्ये कव्हर करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त त्यांचं प्लेसमेंटच्या दृष्टीने सुद्धा प्रिपरेशन करून घेणार आहोत. पण फक्त ही स्टुडंट नाही, तर अशी सुद्धा जी स्टुडंट्स आहेत ज्यांना आयटी फील्डमध्ये करिअर करायचं आहे पण प्रोग्रामिंगचं नॉलेज नाहीये, म्हणजे जी नॉन आयटी बॅकग्राऊंडची स्टुडंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल BA, BCom किंवा BSc करणारी जी स्टुडंट्स आहेत, तर ती सुद्धा डेफिनेटली या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात. कारण की हा कोर्स करण्यासाठी कुठल्याही प्रायर किंवा प्री रिक्विजिट अशा प्रोग्रामिंग नॉलेजची गरज नाही. याचं कारण असं आहे की या कोर्सची सुरुवातच आपण बेसिक्स ऑफ प्रोग्रामिंग पासून करणार आहोत, की ज्यामध्ये एक्झॅक्टली कमांड काय असते, प्रोग्राम काय असतो, प्रोग्रामिंग लँग्वेज काय असते किंवा इव्हन सॉफ्टवेअर हे एक्झॅक्टली काय असतं, इथून आपण सुरुवात करणार आहोत. या कोर्सची कंटेंट जर तुम्ही बघितली तर सर्वात आधी ऑब्व्हियसली आपण बेसिक्स ऑफ प्रोग्रामिंग घेणार आहोत. त्यानंतर महत्वाच्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस त्यामध्ये कव्हर होतील त्यामध्ये आहे C प्रोग्रामिंग, पायथन प्रोग्रामिंग, C++ प्रोग्रामिंग, कोर जावा, ऍडव्हान्स जावा. त्यानंतर MySQL हे बॅकएंड डेटाबेस आपण शिकणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त AI आणि ChatGPTचं इंट्रोडक्शन असणार आहे. त्यानंतर साधारणपणे 20 दिवसांचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन असणार आहे, ज्यामध्ये इंटरव्ह्यूला एक्झॅक्टली काय क्वेश्चन्स विचारले जातात आणि स्टुडंट्सने त्यावर काय आन्सर्स द्यायला हवीत याचं प्रिपरेशन करून घेतलं जाईल. इंटरव्ह्यू प्रिपरेशन झाल्यानंतर स्टुडंटचा रिझ्यूम आम्ही बिल्ड करून घेणार आणि तो वेगवेगळ्या कंपन्यांना पाठवणार आणि जशा कंपन्यांच्या रिक्वायरमेंट येतील तशा त्या मुलांना प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे प्लेसमेंट असिस्टन्स यामध्ये असणार. या कोर्सची फीचर्स सांगायची म्हणली तर फर्स्ट आहे की बाबा लर्न फ्रॉम बेस्ट टीचर्स. आपली सर्व टीचर जी आहेत ते अतिशय एक्सपिरियन्स आणि वेल टीचिंग कॅपॅबिलिटी असलेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपली सगळी जी कोर्सेस आहेत ती 100% प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक कन्सेप्ट ही तुम्हाला प्रोग्रामॅटिकली कम्प्युटरवर शिकवली जाणार आहे. त्यानंतर आपल्या स्टँडर्ड नोट्स असतील ज्या तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळी किंवा एक्झामच्या वेळी रेफरन्स म्हणून यूज होतील. त्या व्यतिरिक्त इंटरव्ह्यू प्रिपरेशन आणि जॉब असिस्टन्स तर आपलं असणारच आहे. प्लस आपली सर्व लेक्चर जी होतात तर ती ऑफलाईन ऑनलाईन अशा दोघंही मोडमध्ये होतात. म्हणजे नक्की काय, तर ऑफलाईन लेक्चर आपलं चाललेलं आहे तर जी काही मुलं अटेंड करतायत तर सेम लेक्चर काही मुलं घरनं सुद्धा अटेंड करू शकतात. म्हणजे तुम्हाला जसं कम्फर्ट असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला इथे यायला जमतंय क्लासमध्ये, तुम्ही फिजिकली क्लासमध्ये येऊन ऑफलाईन लेक्चर अटेंड करा. नाही जमत आहे, तुम्ही घरनंच आपलं फिनिक्स इन्फोटेकचं ऍप आहे, ऍपच्या थ्रू तुम्ही ते लाईव्ह लेक्चर हे अटेंड करू शकतात. आणि एवढं करूनही जर तुमचं लेक्चर चुकून मिस झालं तर सर्व लेक्चर्स आपल्या लॅबमध्ये ऍज वेल एज जे आपलं फिनिक्स इन्फोटेकचं ऍप आहे त्या ऍपमध्ये सुद्धा ती सर्व लेक्चर्स आम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल करून देतो. त्यानंतर या सर्व रेकॉर्डेड लेक्चर्सला लाईफ टाईम ऍक्सेस असतो आपला. पुढे या कोर्सची फ्लेक्झिबिलिटी जर म्हणलं तर फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आहे इंजिनिअरिंगचा जो लास्ट इयरला आहे, त्याने आता ऍडमिशन जर या कोर्सला घेतली तर त्याने तो एक नॅचरल फ्लो मध्ये 8 महिन्यामध्ये किंवा 9 महिन्यामध्ये हा कोर्स कम्प्लीट करणं अपेक्षित आहे. पण फर्स्ट सेकंड इयरची स्टुडंट जी या कोर्सला ऍडमिशन घेत आहे तर ते आपल्या सेमिस्टर वाईज जशी जशी त्यांना कॉलेजमध्ये सब्जेक्ट्स येतील, जसं फर्स्ट सेमिस्टरला C प्रोग्रामिंग आहे तर सीचं मॉड्यूल इथे केलं, त्यानंतर सेकंड सेमिस्टरला C++ आहे त्यावेळी ते केलं, तर अशा पद्धतीने ते एक एक लँग्वेज सुद्धा इथे करू शकतात. आणि या सर्व लँग्वेजेस रिपीटेडली त्यांना कितीही वेळा अटेंड करण्याची परमिशन आहे विदाऊट एनी एक्स्ट्रा फीज. ठीक आहे. मग एक एक कोर्सला ऍडमिशन न घेता एंटायर पॅकेजला ऍडमिशन घेण्याचा एक बेनिफिट असा आहे की टोटल फी जी असते ती 50%च पॅकेजला अप्लाय केली जाते. त्यानंतर आपली सगळी जी लेक्चर्स आहेत ती रेकॉर्डेड फॉर्म मध्ये इन्स्टिट्यूटच्या लॅबमध्ये ॲज वेल एज फिनिक्सच्या ऍपमध्ये अवेलेबल असतात, की जेणेकरून जर एखादं लेक्चर तुमच्याकडनं चुकून मिस झालं तर ती तुम्ही इझिली अटेंड करू शकता. प्लस इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन किंवा एक्झाम प्रिपरेशन सुद्धा तुम्हाला त्या रेकॉर्डेड लेक्चर्सच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणार. फिनिक्स इन्फोटेक्सचं आपलं स्वतःचं ऍप आहे ज्यावर तुम्हाला सर्व कोर्सेस ही ऑनलाईन फॉर्ममध्ये अवेलेबल असतील. प्लस फ्री स्टडी मटेरियल असणार आहे. सर्व टेस्ट सिरीज ज्या वेळोवेळी घेतल्या जातील त्या अवेलेबल असतील त्यावर. सर्व लेक्चर्स ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली जातील. लाईव्ह लेक्चर तुम्ही ऍपच्या थ्रू सुद्धा अटेंड करू शकता जर तुम्हाला फिजिकली इथे यायला नाही जमलं तर. 24/7 सपोर्ट असेल. याचा अर्थ असा की तुम्ही जर घरी प्रॅक्टिस करत असाल आणि त्यावेळी जर काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही टीचर्सशी डायरेक्ट कम्युनिकेट करू शकता चॅटच्या थ्रू.
आणि ऑब्व्हियसली आपली सर्व कोर्सेस जी आहेत ती सर्टिफाईड कोर्सेस आहेत. ते सर्टिफिकेट्स तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये सबमिट करू शकता. तर बघा, स्क्रीनवर आता आपले सर्व कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहेत. तर कुठलाही वेळ न घालवता लवकरात लवकर या कोर्सला ऍडमिशन घ्या आणि IT फील्डमध्ये आपलं करिअर बनवा. थँक्यू.